नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वॉच विथ ऋतूच्या या चॅनलवर. आज आपण सांगणार आहोत ॲक्चुअली रिसेंटली माझी डिलिव्हरी झालेली आहे आणि 4 महिन्याचा माझा बेबी आता झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी काही गोष्टी यूज करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की मिनी व्लॉग तर माझे चालूच आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारे प्रश्न विचारता. ते प्रश्न मी आज इथे क्लिअर करणार आहे. मी माझ्या बेबीसाठी काय यूज करते, काय नाही वगैरे. चला स्टार्ट करूया. आणि जर तुम्ही पण न्यू मॉम असाल माझ्यासारखे, तुमच्यासाठी हा खूप यूजफुल व्हिडिओ ठरणार आहे. आणि जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल आहे, कारण की तुम्हाला फ्युचरमध्ये हा व्हिडिओ कामाला येईल. चला स्टार्ट करूया की माझ्या बेबीसाठी मी काय काय यूज करते आणि खरंच ते चांगलं आहे का. कारण की मी 4 महिने झाले तेच प्रोडक्ट सगळे यूज करत आहे, म्हणजे रिस्टॉक करत आहे आणि यूज करत आहे. खूप छान प्रोडक्ट आहेत. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट आहे म्हणजे बेबी पावडर. बेबी पावडर आपण कोणती यूज करतो, जॉन्सन्सची वगैरे, पण ते आता बॅन झालेलं आहे. त्यामुळे मी सध्याला ही सेबामेटची पावडर यूज करत आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान पावडर आहे. जर तुमच्या बेबीला थोडेफार म्हणजे ॲक्ने येतात किंवा थोड्याफार अशा फोड्या होतात न्यूबॉर्न्सला, म्हणजे जर मच्छर चावलेला असेल किंवा थोड्याशा अशा फोड्या आलेल्या असतील चेहऱ्यावर किंवा नख मारलेला असेल, हे 2 दिवसात गायब करतं. खूप छान पावडर आहे आणि इफेक्टिव्हसुद्धा आहे. मी रोज यूज करते. रोज आपण जेव्हा पावडर टिकली करतो आपल्या पोरांना, लहान मुलांना. तर व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते, माझ्या एका फ्रेंडला थायरॉईड डिटेक्ट झाला आहे आणि त्याला माहिती नव्हतं. कारण की तिचं वेट पुट ऑन होत होता आणि त्यानंतर तिने डाएट वगैरे सुद्धा चालू केली, तरीही तिचं वेट वाढतच होतं. त्यानंतर ती फायनली डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर माहिती पडलं की तिला थायरॉईड झाला आहे. असंच आपल्या गोष्टी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे आपल्याला माहिती नसतं. आपण त्या गोष्टी हलक्यामध्ये घेतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा खूप मोठा इफेक्ट होतो. आणि कधी-कधी आपल्या स्किनवर सुद्धा असेच काहीतरी प्रकार होतात, जसं की पिंपल वगैरे येणं किंवा पिगमेंटेशन होणं किंवा वांग वगैरे येणं. ते आपण हलक्यात घेतो आणि आपल्याला नंतर वाढत जातं. तरी मग आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं आणि मग डॉक्टरकडे जाऊन समजतो की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आणि मग कधी-कधी काही प्रॉब्लेम असे कधी-कधी आपण समजतो की हार्मोनल ॲक्ने आहे. आपल्याला पिरियडच्या अगोदर ॲक्ने येतातच. कधी-कधी पिगमेंटेशन होतं, कधी-कधी ॲक्ने येतो, कधी-कधी पिंपल येतात, कधी-कधी असे ड्राय पॅच बनतात. आपल्याला समजत नाही की आपण काय करावं. या सगळ्या गोष्टी जर आपण राईट टाईमावर या गोष्टींना ट्रीट नाही केलं तर आपले प्रॉब्लेम सिव्हिअर होऊन जातात. आपल्या फेसवर काय झालं असेल आणि जर आपण त्याला चांगलं ट्रीट नाही केलं किंवा स्किन केअर वगैरे नाही केला किंवा स्किन प्रोडक्ट त्यावेळेला यूज नाही केलं तर तो प्रॉब्लेम सिव्हिअर होऊन जातो आणि तेव्हा आपल्याला समजत नाही की काय करायचं. आता भरपूर वाढलेले आहेत पिंपल किंवा भरपूर पिगमेंटेशन वाढत चाललेली आहे. हा एक प्रॉब्लेम मोस्टली होतो. म्हणूनच मी क्युअर ॲप यूज करते. हा एक जेन्युइन ॲप आहे. हा डर्माटॉलॉजिस्ट टेस्टेड ॲप आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला डर्मॅट्स, एक्सपर्ट्स, डॉक्टर्स ह्यांच्यासोबत बोलण्याची कोणतीही फी लागत नाही. फ्रीमध्ये तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी आणि ते तुम्हाला तुमच्या स्किननुसार, तुमच्या स्किन टाईपनुसार, तुमच्या स्किन प्रॉब्लेमनुसारच तुम्हाला प्रोडक्ट देतात. एक किट प्रोव्हाइड करतात. तुमच्या स्किनवर ते पूर्ण स्टडी करतात आणि ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात. तुम्ही सुद्धा त्यांना सांगू शकता, हा प्रॉब्लेम झालेला आहे, पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स, काहीही तुमच्या फेसवर झालेलं असेल. तुम्ही त्यांना सांगू शकता. ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात आणि एवढ्या वेळेस ही गोष्ट थांबत नाही. ते आपला फेस ॲनलाइजसुद्धा करतात. असं नाही की ॲनलाइज केल्यानंतर त्यांना कसं दिसणार किंवा काय रॉंग डिटेक्ट वगैरे होणार, असं नाही आहे. एआयच्या मदतीने ते आपला फेस ॲनलाइज करतात आणि करेक्ट जिथे आपल्याला प्रॉब्लेम असेल तिथे राउंड सर्कलमध्ये आपले प्रॉब्लेम डिटेक्ट होतात आणि ते आपल्याला त्याच्यावर आपल्या स्किन टाईपनुसार आणि आपल्या स्किन कन्सर्ननुसार प्रोडक्ट प्रोव्हाइड करतात. जसं की माझंच मी तुम्हाला दाखवते की आता मी जेव्हा फर्स्ट टाईम क्युअर ॲप डाउनलोड केला होता तेव्हाचा माझा पीक बघा, फर्स्ट ॲनालाइज केला होता आणि त्याच्यानंतरचा आता बघा किती सारा फरक पडलेला आहे. आणि हे इथेच नाही थांबत. तुम्हाला असं वाटत असेल की ते असेच एआयच्या मदतीने जर ते डिटेक्ट होत असतील ते रॉंग असतील. नाही, डॉक्टर्स तुम्हाला परफेक्ट रिझन देतात त्याच्यामागे. इथे तुमचा पिंपल आहे, इथे पिगमेंटेशन आहे, इथे डार्क स्पॉट्स आहेत. ते तुम्हाला डिफाईन करून सांगतात की हे तुम्हाला प्रॉब्लेम झालेले आहेत आणि तुम्हाला त्यांच्यावर सोल्युशन करावं लागतील. असंच नाही की एआयच्या मदतीने केलंय काहीही डिटेक्ट होईल, असं नाही आहे. तुमची स्किन प्रॉपर ॲनलाइज करूनच, तुम्हाला प्रश्न विचारूनच तुमच्या स्किनवर पर्सनलाइज किट
स्किन केअर रूटीन किट तुम्हाला ते देतात, प्रोव्हाईड करतात आणि या किटची प्राईस आहे फक्त 2200 2200 प्राईस आहे किटची आणि खूप अफोर्डेबल आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रॉडक्ट आपल्याला येऊन जातात आणि ते आपल्याला पूर्ण 2 ते 3 महिने चालतात. सो हे एवढ्यावरच नाही थांबत. आता काही ब्रँड्स कसे प्रॉडक्ट देतात आणि मग तू कोण मी कोण असं नाही आहे. क्युअर ॲपमध्ये आपल्याला मंथली कन्सल्टेशन असतं डॉक्टरसोबत. डॉक्टरला आपण सांगायचं असतं, की आपल्याला जे प्रॉडक्ट भेटलेले आहेत ते आपल्यावर वर्क करतात की नाही किंवा काही प्रॉडक्ट चेंज करायचे असतील, सो ते डर्मॅट आपल्याला सांगतात आणि ते परत आपलं स्किन बघतात की किती इम्प्रूव्ह झालेला आहे. आणि हा एक लाईफस्टाईल बेस्ड ॲप आहे मी असं बोलू शकते. कारण की सिरियसली मी माझं म्हणजे स्किन केअर रूटीन पण सांगतातच ते, पण तुम्ही काय खायचं, काय प्यायचं ही डाएटसुद्धा देतात. तुम्हाला काय म्हणजे मला माहिती नव्हतं की काही गोष्टी खाल्ल्यावर माझ्या स्किनवर ॲलर्जी उठते. सो ते सुद्धा मला त्या डॉक्टर्सनी सांगितलं आणि किती पाणी प्यायचं, किती नाही वगैरे ते सुद्धा सांगितलं. या ॲपमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त किटची प्राईस भरायची आहे. डर्मॅटॉलॉजिस्टची फी नाही आहे. फ्री ऑफ कॉस्ट आपण डर्मॅटॉलॉजिस्टशी बोलतोय आणि मंथली पण फ्री ऑफ कॉस्ट तुमचं कन्सल्टेशन असणार आहे. फक्त किटची प्राईस भरायची आहे. ती आहे 2200. व्हेरी करेल थोडंफार तुमच्या किटनुसार. पण जर त्याच्यावर पण तुम्हाला ₹100 ऑफ हवे असतील तर माझा रितिका 100 कोड यूज करायला विसरू नका. क्युअर ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जाऊन नक्कीच चेकआउट करा. पिन कॉमेंटसुद्धा केली आहे. लिंकवर क्लिक करताच तुम्हाला ॲप भेटून जाईल. सो ॲप डाउनलोड करा आणि खूप छान असा ॲप आहे आणि तुमची स्किन पण माझ्यासारखी क्युअर करा आणि छान आणि हेल्दी ठेवा. तेव्हा भरपूर युजफुल ठरते. सो ही सेबामेडची पावडर मी यूज करते आणि खूप छान जेंटल आहे आणि कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. कारण की मी गेले 4 महिने न्यूबॉर्नपासून हाच यूज करत आहे पावडर. सो दुसरी गोष्ट म्हणजे लहान पोरांचे नखं. लहान पोरांचे नखं कसे ट्रिम करायचे, कसे कापायचे, नवीन मॉमला काहीच माहिती नसतं. काही जणी दातांनी काढतात. सो ते थोडंसं अनहायजेनिक होऊन जातं. पण आपलंच बाळ आहे म्हणून काढतात. बट नाही, जर जास्त नख निघालं तोंडानी, जर दातांनी तुम्ही काढायला गेलात, तर मग ते बेबीला प्रॉब्लेम होऊ शकतो. बेबीला इन्फेक्शन होऊ शकतं. सो ते अवॉइड करा आणि नेल कटर वगैरे थोडंसं रिस्की होऊन जातं. सो त्यासाठी मी एक बेस्ट ऑप्शन मागवलेला आहे. तो म्हणजे हा नेल ट्रिमर. तर ह्याच्यामध्ये असे हे ट्रिमर येतात. ते बघा इथे आहेत ते. जर तुम्ही कधी ॲक्रेलिक वगैरे नेल ॲक्रेलिक वगैरे केलं असेल, सो हे असं टूल तुम्ही बघितलं असेल, तर हा इथे बघा, हा पहिल्या महिन्याचा, हा 3 महिने 1 ते 3 महिन्यामध्ये हा यूज करू शकतो आपण. 4 ते 6 महिने हा यूज करू शकतो. त्यानंतर 1 वर्ष आणि त्यानंतर पुढे असे दिलेले आहेत ते. ओके. सो हे पण खूप छान आहे, कन्व्हिनियंट आहे. बेबीला अजिबात हार्म नाही करत आणि इझिली नखं निघून जातात त्यांची. म्हणजे टेन्शनच नाही ना, कारण की नखं वाढलेले असतात तेव्हा बेबी असे हात मारतच असतात तोंडावर वगैरे. सो इथे वगैरे कुठेही नखं मारून ठेवतात. सो हा एक खूप छान प्रॉडक्ट आहे. Amazonवरनं मी मागवला होता, पण खूप छान आणि युजफुल ठरला माझ्यासाठी. मी आत्तासुद्धा हाच यूज करत आहे. देन थर्ड प्रॉडक्ट आहे, तो म्हणजे बेबी वॉश आणि शॅम्पू. हा आविनोचा आहे. बघू शकता, आविनो बेबीचा आहे. सो हा शॅम्पू मी यूज करत आहे बेबीला. खूप जेंटल आहे आणि छान आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी एक साबणसुद्धा यूज करते, जो सेटाफिलचा आहे. ते मी तुम्हाला पिक देऊन टाकेल त्याचा. सो सेटाफिलचा हा साबण आहे. 4 महिने झाले तोच यूज करत आहे. खूप जेंटल आहे, खूप छान साबण आहे. जर तुम्ही हा बाय करणार नसाल, तर हा साबण नक्कीच बाय करा. खूप छान आणि जेंटल आहे आणि टेन्शन नका घेऊ, सगळे प्रॉडक्ट मी ते टॅग करत आहे. जाऊन तुम्ही डायरेक्ट शॉप करू शकता. आणि त्याच्यानंतर भरपूर सारे मला DM म्हणजे Instagramला मेसेज येतात, की माझ्या बेबीला कॉलिक इश्यू झालेला आहे. सो काय करावं वगैरे, वगैरे. आणि आमच्या बेबीला पण स्टार्टिंगला वाटत होतं झालं करून, पण नव्हतं झालं कॉलिक वगैरे, थँक गॉड. तर त्यासाठी आम्ही हा मदर्स पर्सचा टमी रोल ऑन मागवला होता आणि हा खूप छान वर्क करतो. कारण की ह्याच्यामध्ये काय हिंग आणि सॉफ्ट तेल आहे. तेच फक्त लहान पोरांच्या बेबीच्या फक्त असं गोल आकारामध्ये फिरवायचं आहे 1-2 वेळा आणि बस. जर तुमच्या बेबीला कॉलिक इश्यू असेल, सो नक्कीच हा तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान आहे प्रोडक्ट आणि आम्ही पर्सनली यूज केलेला आहे स्टार्टिंगच्या 1 महिन्या 2 महिन्यामध्ये आणि चांगलं आहे. म्हणजे ठीक-ठाक कॉलिक त्यांचं ठीक होईल, पण नाही
कॉलिक थोडंफार कंट्रोल करायला मदत करतो, एवढं सांगू शकतो. त्यानंतर आम्ही आमच्या बेबीला पावसाळा झाल्यापासून डायपर लावतोय आणि अगोदर आम्ही लंगोटच बांधत होतो, कारण की एवढा तो सू नव्हता करत, उन्हाळा होता म्हणून. पण आता पावसाळा चालू झाला तर बेबी नुसतं सू करतो, तर त्यासाठी आम्ही डायपर यूज करत आहोत. मी ज्या डायपरबद्दल बोलतो तो म्हणजे हा डायपर आहे, बघू शकता इथे पॅम्पर्सचा ॲक्टिव्ह बेबी टेप स्टाईल डायपर. सो हा टेपवाला आहे आणि ह्याच्यामध्ये सायझेससुद्धा अवेलेबल आहेत. आम्ही एस साईज यूज करत होतो जेव्हा न्यूबॉर्न होता तेव्हा, आणि आता आम्ही एम साईज मागवलेली आहे. आणि म्हणजे आता तर आम्हाला ते बोलतात ना, असे ते वर खेचतात तसे डायपर यूज करायला पाहिजे, पण आमचा बेबी त्याच्यामध्ये अनकम्फर्टेबल फील करतोय. सो दॅट्स वाय आम्ही सध्याला टेप स्टाईलच डायपर मी यूज करत आहे, कारण की मला पहिला प्रमोशनला आलं होतं आणि मी 2 वेळा प्रमोशन केलेलं आहे पॅम्पर्सचं. पण ही कोणतीही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, जेन्युइन आहे. जे मी माझ्या बेबीला यूज करत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. सो हे डायपर मी जेव्हापासून यूज करत आहे तेव्हापासून माझ्या बेबीला एकसुद्धा रॅश नाही आलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही झालेला आहे. आणि आम्ही रात्रंदिवस त्याला डायपरच लावतोय आणि त्याला एकही रॅश नाही आला आहे. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही यूज करत आहोत त्याच्यावर डायपर्स. सो हा बेस्ट डायपर आहे, मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही तुमच्या बेबीसाठी विचार करत असाल कोणता डायपर घेऊ, तर हा नक्कीच घ्या. खूप छान डायपर आहे. आणि हो, मी जे तुम्हाला प्रोडक्ट सांगत आहेत सगळे, ते कोणतेही मी प्रमोशन वगैरे करत नाही आहे. मी जेन्युइन तुम्हाला सांगत आहे, जे माझ्या बेबीला मी यूज करत आहे. ओके. सो नेक्स्ट आपण मला विचार असा, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं चालू होतं की आता बेबीला डायपर लावणार, सो बेबीला रॅश होणार वगैरे वगैरे. सो त्यासाठी मी ही सेवामेडची डायपर रॅश क्रीम आणली होती, बट त्याचा काही यूज नाही झालेला आहे. पण चांगली आहे आणि ह्याच्यामध्ये पीएच लेवल 5.5 आहे. क्लिनिकल टेस्टेड आहे, खूप छान आहे सेवामेडची ही क्रीमसुद्धा. जर जर तुम्हीसुद्धा डायपर लावत असाल बेबीला, सो ही क्रीम घेऊन ठेवा, कारण की कधी लागेल कधी नाही. सो मी ही घेऊन ठेवली आहे. त्यानंतर बेबीचं आपण सगळं साफ करतो, बेबीला एकदम क्लीन ठेवतो, पण बेबीला आतून पण क्लीन केलं पाहिजे. म्हणजे आपले कान वगैरे, कानाचे होल, कानाचे इथे वगैरे पण मळ साचलेला असतो, तो क्लीन करावा लागतो. सो त्यासाठी काय यूज करतो आपण, जे बड्स येतात ते कानात घालायचे गोळे वगैरे, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा साईज येते. ही साईज बघा, बड्सची ही साईज बघा, जी मी मागवली आहे माझ्या बाळासाठी आणि मी सध्याला हीच यूज करत आहे. साईज बघा केवढूशी आहे. सो ही त्याच्या कानामध्ये बरोबर फिट होते आणि नीट असं, म्हणजे आतमध्ये होलामध्ये नाही घालायचं आहे तुम्हाला, असं बाजूबाजूनी इथून साफ करायचं आहे. खूप छान साफ होतं आणि मी सध्याला हाच यूज करत आहे. हा पण मी Amazonवरनं मागवलेला आहे. जर मला प्रोडक्ट टॅग भेटला ह्याचा तर मी प्रोडक्ट टॅग करेल, नाही तर मी डिस्क्रिप्शन. आता लास्ट जे मी माझ्या बाळाला यूज करते, मदर्स पर्सचे हे वॉटर वाईप्स, आणि खूप छान आहे, प्युअर आहेत, जेंटल आहेत. कारण की डे 1 पासून, माझ्या बेबीच्या डे 1 पासून मी हे वाईप्स यूज करत आहे. आम्ही ऑलमोस्ट अख्खा पॅक मागवलेला 5 ह्याचा, एवढं जाड आहे हा, आणि ह्याचा पूर्ण पॅक मागवलेला, हा लास्ट पॅक वाचलेला आहे. बिकॉज आम्ही एवढं यूज करतोय त्याला, कारण की खूप छान आहे हा आणि खूप मस्त आहे. मी बेबीची शी वगैरे साफ करायला हाच यूज करत आहे. खूप जेंटल आणि खूप छान आहे आणि कन्व्हिनियंट आहे. सो कुठे पण घेऊन जाऊ शकता आणि खूप मस्त काम करतो. अजिबात रॅश वगैरे होत नाही, अजिबात ह्याच्यामध्ये फ्रेग्रन्स नाही आहे, काही नाही आहे. खूप छान वाईप्स आहेत. सो जर तुम्ही तुमच्या बेबीला वाईप्स शोधत असाल तर हे वाईप्स नक्की मागवा. वेट वाईप्स आहेत, बट खूप छान आहेत. जर शी वगैरे साफ करायची असेल तर खूप छान. थम्स अप माझ्याकडून या प्रोडक्टला, खूप छान आहे. मदर्स पर्सचं आहे. सो मला लिंक भेटली, सो मी लिंक टाकून देईन. सो या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल. आणि हां, जे न्यू मॉम्स आहेत ते पण खूप कन्फ्यूज होते. सो आय होप की या व्हिडिओनंतर त्यांचे सगळे कन्फ्युजन दूर झाले असतील. आणि सिरियसली मी हे प्रोडक्ट सध्याला यूज करत आहे आणि मला वाटते मे बी मी पुढे पण हेच यूज करेल, स्विच नाही करणार कोणत्या प्रोडक्टवर, कारण की हे सगळे प्रोडक्ट खूप छान आहेत आणि गेले 4 महिने मी माझ्या बेबीला हेच यूज करत आहे. सो न्यूबॉर्नसाठी बेस्ट आहे आणि प्लस टेन्शन घ्यायची गरज नाही, कोणत्याही प्रोडक्टची ॲलर्जी नाही होत. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे, कारण की लहान बाळाची गोष्ट आहे, लवकरच कोण कोणावर विश्वास नाही ठेवत. पण मी माझ्या
बेबीला हे खरं 4 महिने हे प्रॉडक्ट यूज केलेले आहेत आणि करत आहे. रिसेंटली सुद्धा म्हणजे प्रेझेंटमध्ये सुद्धा करत आहे. ही तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, जर तुमची कोणती फ्रेंड प्रेग्नंट असेल किंवा न्यू मॉम झालेली असेल सो नक्कीच, आणि जर तिच्याकडे बेबी असेल किंवा मोठा बेबी असेल, छोटा बेबी असेल, काहीही तुम्ही त्यांना शेअर करा आणि सांगा की हे प्रोडक्ट त्यांच्यासाठी खूप छान आहेत, कारण की रिसेंटली मी तेच यूज करत आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो स्टे हॅपी, स्टे सेफ. बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.